नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मी अशीच आहे, मॉडर्न कपडे घालणारी, मॉडर्न विचारांची, मस्तीखोर, अवखळ. इतके दिवस जी गाथा तुम्ही पाहिली ती मी नव्हे. गाथा गंभीरपणे बोलली आणि माई आणि रमा न समजून तिच्याकडे पाहू लागल्या. देवमुळे मी तशी बनले, गाथा बोलली आणि माई गोंधळून तिच्याकडे पाहू लागल्या. तू देवला ओळखतेस? माई बोलल्या. हो, तुम्हाला भेटणे आधीपासूनच मी त्यांना ओळखते आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करते. गाथा खाली मान घालून बोलली आणि माईंना ते ऐकून शॉकच लागला. प्रेम आणि देव? पण कधी बोलला नाही तो. देव खरंच तुझ्यावर प्रेम करतो? माई अविश्वासानं बोलल्या. नाही, मी त्यांच्यावर प्रेम करते, इतकं की त्यांना माझं सर्वस्व मानते. मी त्यांना प्रपोजही केलं होतं. म्हणजे? रमानं विचारलं. लग्नाची मागणी ग, माई बोलल्या. पण ते मला नाही म्हणाले माई. गाथानं रडत माईंकडे पाहिलं. मला सांगा ना, मी छान नाही का? दिसायला सुंदर आहे, उंची पण त्यांच्या उंचीला शोभेल अशी आहे. आमचं खानदानही मोठं आहे, पैशांची देखील काही कमी नाही. आम्ही दोघी बहिणीच आहोत, त्यामुळे पुढे जाऊन जे काही मला मिळेल ते सगळं देवचंच असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्यावर इतकं प्रेम करते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ते जर मला मिळाले नाही तर मी अजीवन ब्रह्मचारी राहीन माई. आता सगळं तुमच्या हातात आहे की मी देवच्या आयुष्यात, या घरात यावं की नाही. गाथा पुन्हा गळा काढून रडत बोलली. रमा मला गरगरते, मला पकड. गाथाचं बोलणं ऐकून माईंचा पुरता गोंधळ उडाला होता. माई? गाथा त्यांच्या जवळ आली आणि त्यांचा हात पकडला आणि रमानं त्यांना पाणी दिलं. कधीपासून सुरू आहे? माईंना आता जागेवर येत विचारलं. 2-3 महिन्यांपासून सुरू आहे. आमची मैत्री मागच्या महिन्याभरापासून झाली आहे आणि तुम्हाला पटवणं मागच्या 15 दिवसांपासून सुरू आहे. गाथा अगदी क्यूट फेस करून बोलली आणि माईंना हसूच आलं. पण तुला कोणी सांगितलं की देव माझं ऐकेल आणि तुला हो म्हणेल? शिवनं सांगितलं. तोच म्हणाला देवला सोड आणि माईंना पटव, म्हणून मी तुम्हाला पटवण्यासाठी हे सगळं केलं. गाथा सगळं खरं खरं सांगत होती. म्हणजे सगळं नाटक होतं तर? माई बोलल्या. सुरुवात नाटकानं झाली, परंतु मला हे सगळं खरंच आवडायला लागले माई. मला आई नाही आहे, असती तर कदाचित मी अशी बालिश नसते. बाबांच्या लाडाने मी थोडी बिघडली आहे, पण आई शपथ मी खरंच सुधारली आहे. गाथा अगदी रडका फेस करून बोलली आणि माईनं रमाकडे पाहिलं. तिलाही खूप हसायला येत होतं आणि मग दोघीही खो खो करून हसायला लागल्या. गाथा अगदी क्यूट फेस करून त्यांच्याकडे पाहत होती. माई मी खरं बोलतीये, ती ओठ बाहेर काढून बोलली. अगं वेडी, मला माहीत आहे तू खरं बोलतीयस. माई तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत बोलल्या आणि गाथा चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. मला शिवनं आधीच सगळं सांगितलं होतं. काय? गाथा आश्चर्यानं बोलली. काही दिवसांपासून देव फार बदललाय, खुश राहतो. ज्या काही गोष्टी तो आधी करतच नव्हता ना, त्याही करायला लागलाय. खऱ्या अर्थाने तो आता जगायला लागलाय आणि त्याच्यात हा बदल तुझ्या मैत्रीमुळे झालाय. मी शिवला विचारलं आणि मग त्यानं तुमच्या मैत्रीबद्दल मला सांगितलं. तेव्हाच ठरवलं तुला भेटावं, पण मध्ये तुमची मैत्री तुटली आणि नंतर तू हे सगळं नाटक सुरू केलंस. मलाही मज्जा येत होती. देवला वेळ द्यावा म्हटलं. तू त्याच्याशी बोलत नाहीस तर पुन्हा तू चिडचिड करायला लागलाय. खूप मिस करतो तो तुला, पण मजाला आहे का की मनातील भावना कोणाला सांगेल? खरंच? गाथा डोळे पुसत बोलली. हो ग माझी राणी, मला आधीपासूनच सगळं माहीत आहे. देवला तू आवडतेस, परंतु तो ते मान्य करत नाही आणि कधी करणारही नाही. आणि मग आता? गाथा अगदी क्यूट फेस करून बोलली. आता माई जे म्हणेल तेच होणार. माझ्या देवला तुझ्यासारखीच मुलगी मिळावी अशी माझी इच्छा होती आणि देवानं ती पूर्ण केली. पण तो देव पूर्ण करेल का? गाथा बोलली. बिलकुल. उद्या सकाळी छान तयार होणे आणि तुझ्या बाबांनाही बोलाव. पूजा झाली की आपण बोलू यावर सगळे. आणि देव? त्याला काय सांगायचं ते मी पाहते, तू चिंता करू नकोस. तो माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, माई बोलली. थँक्यू माई. गाथानं त्यांना कळकळून मिठी मारली.
आणि वेडी, तू जशी आहेस ना तशीच राहा. कोणासाठी बदलण्याची गरज नाही. मला माहीत आहे माझ्या देवला तू आयुष्यभर साथ देशील. माई तिच्या पाठीवरनं हात फिरवत बोलल्या. माईंचा आशीर्वाद आणि होकार घेऊन गाथा घरी आली. सगळे तिचीच वाट पाहत होते. तिथे काय झालं हे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक होते. गाथा घरात आली, तो रडका आणि पडलेला चेहरा घेऊन. तिच्याकडे पाहून सगळ्यांना वाटलं की माईंनी तिला साफ नकार दिलाय आणि ती तिच्या बाबांपुढे येऊन उभी राहिली. गाथा बाळा, काय झालं तिथे? बाबांनी काळजीने विचारले. बाबा, ती ओठ बाहेर काढून बोलली. खूप रागावल्या का त्या? समीर काळजीने बोलला. काय म्हणाले त्या? माया देखील बोलली. त्यांनी मला काय? त्यांनी मला काय? अगं बोल ना पटकन. त्यांनी मला सून म्हणून स्वीकारले. ती रडत रडत बोलली आणि सगळ्यांना वाटलं की स्वीकारलं नाही. म्हणालं होतं ना, मी समजावलं होतं तुला की असं नाटक करून कुणाचंही मन जिंकता येत नाही. समीर, अरे त्यांनी गाथाला सून म्हणून स्वीकारले असं म्हणाली ती. हो ना गाथा? मायानं पुन्हा चेक करण्यासाठी विचारलं आणि समीर शॉक होऊन खरंच या आविर्भावात गाथाकडे पाहू लागला. आणि आमचे जावई बापू त्यांनी? बाबांनी विचारलं. ते माईंच्या शब्दाबाहेर नाहीत. माईंनी तुम्हाला उद्या भेटायला बोलावले, असं म्हणत गाथा लाजून तिच्या रूममध्ये पळून गेली. ही का लाजली? माया डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत बोलली. हो का? समीर हसत बोलला. बाबा, ही लाजली म्हणजे ही खरंच सुधारली की काय? माया डोळे मोठे करून तिच्या बाबांना पाहत बोलली. मी म्हटलं ना, एक दिवस तिचा बालिशपणा नक्की कमी होईल, बाबा बोलले. अभिनंदन साहेब, तुमचा दुसरा जावई सुद्धा लाखात एक आहे, यशोदा मावशी तिथे येत बोलल्या. धन्यवाद यशोदा. मी खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय ज्याचं फळ मला या जन्मात मिळतंय, बाबा समीरकडे पाहत बोलले. माझ्या दोन्ही मुली फार नशीबवान आहेत. त्यांना खूप छान जोडीदार मिळालेत. देवा, त्यांच्यावर अशीच कृपा ठेव रे बाबा. बाबा ईश्वराला प्रार्थना करत बोलले. साहेब, उद्या त्यांच्या घरी जायचं म्हणजे रिकामं जाऊ नका. पोरीचं होणारं सासर आहे, बरं दिसत नाही, यशोदा मावशी बोलल्या. समीर, देवसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी गिफ्ट मागव. सगळे गिफ्ट त्यांच्या स्टँडर्डला शोभणारे असावेत. हो, तुम्ही त्याची काळजी करू नका, सगळं होईल, समीर बोलला. मग पाहता पाहता माझं बाळ कधी मोठं झालं कळलंच नाही. उद्या ते लग्न करून तिच्या सासरी जाईल आणि मी तिच्याशिवाय कसा राहू? जगाची रीतच आहे ती साहेब, यशोदा मावशी बाबांना समजावत बोलली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात की देव नक्की काय करतोय ते. कारण एवढं सोपं नाही आहे कुठलीही गोष्ट होणं. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.